की सध्या भारतात शेअर मार्केटचं या इन्व्हेस्टमेंट सेक्टरचं काय फ्युचर आहे? ते काही लोक बसलेले आहेत सरकारच्या नावाखाली किंवा पॉलिटिशियनच्या नावाखाली जे सर्वसामान्य लोकांना श्रीमंत व्हायला देणार नाहीत कधीच. म्हणजे आलेलं आहे. शेअर मार्केट शिकवण्याची परमिशन नाही? म्हणजे तुम्हाला सांगतो ते नवीन सर्क्युलर जे आलेलं आहे त्याच्यामध्ये एवढे रिस्ट्रिक्शन टाकलेले आहेत की तुम्ही पैसे कमवण्या बाबतीत सांगूच शकत नाही. फक्त तुम्ही सांगू शकता शेअर मार्केट हा एक प्रकार आहे. तुम्हाला नोकऱ्या नाही आहेत भारतामध्ये. ओके, बिझनेसेस करायला तुम्हाला परमिशन नाही. बिझनेसमॅन किती मरतो हे एक बिझनेसमॅनच चांगलं ओळखतो की टॅक्सेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मोठा बिझनेस करू शकत नाही. आणि शेअर मार्केट असो कुठलेही मार्केट असो सगळ्यात जास्त पैसे घालवणारे लोक हे सर्वसामान्य लोक असतात. गरीबच राहिला पाहिजे आणि श्रीमंत तो कधीच झाला नाही पाहिजे. हे कुठली तरी सिस्टम हे वर्कआउट करते स्ट्रॅटेजिकली. प्लॅन्ड कोण आहेत? हे मेजॉरिटिकली तुम्हाला सांगायचं तर हे पॉलिटिशियन्स आहेत. बरं, ओके, मोठ्या लेवलचे सर, मोठ्या लेवलचे आणि इंटरनॅशनल लेवलचे याच्यात पॉलिटिशियन्स आहेत. आणि काही असे लोक आहेत जे ठरवून जगभराचं प्लॅन करणारे आहेत, कंट्रीचं प्लॅन करणारे आहेत, स्टेटचं प्लॅन करणारे आहेत, गावाचे प्लॅन करणारे आहेत. असे हे सगळे हायरार्की आहेत. तुमचे जे काही फंडचे जे काही अकाउंट आहेत भारताच्या लेवलचे, जे टॅक्सेशनचे असतील किंवा कुठली योजनेचे असतील, ते पैशाचा हिशोब तुम्हाला बॅलन्स शीट दाखवली गेली का आजपर्यंत? दाखवतील का? काय नॉलेज घ्यायला पाहिजे लोकांनी? कुठून घ्यायला पाहिजे? कसं घ्यायला पाहिजे? खूप छान प्रश्न आहे. नॉलेज हे घ्यायला पाहिजे की माझ्या मेहनतीचे पैसे कुठं गुंतवायचे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राजमंचच्या एका नवीन पॉडकास्टमध्ये. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ना, त्यांची फ्रेम लागल्याबरोबर तुमच्या लक्षात येईलच. पण मला असं सांगायचं होतं, पैसा प्रत्येकालाच पाहिजे. प्रत्येकाला तो कमवायचा आहे, वाढवायचा आहे आणि खूप सारा पैसा पाहिजे. मग तो इन्व्हेस्ट कसा करायचा, तो वाढवायचा कसा, याचं मात्र गणित कोणालाच कळलेलं नाही. मग बरेच प्रश्न असतात. मग स्टॉक मार्केट असतं, इन्व्हेस्टमेंट असतात, SIP असतं, म्युच्युअल फंड असतं, बऱ्याच इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स आपल्यासमोर असतात. परंतु त्याच्यामधलं नेमकं चांगलं कोणतं आणि आपण ते कुठलं चूज करायला पाहिजे, हा प्रश्न सर्वांच्या मनात नेहमी येतो. आणि हे तुमच्या मनात असे प्रश्न येतात म्हणूनच या राजमंचाची निर्मिती झालेली आहे. आम्ही काय करतो, महाराष्ट्रातले, देशभरातले जे काही दिग्गज वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी असतील, त्या मंडळींना या मंचावरती घेऊन येतो. त्यांना तुमच्या मनातला, माझ्या मनातला आणि महाराष्ट्राच्या मनातले अनेक प्रश्न विचारतो. त्याची उत्तरं याच मंचाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतो आणि संवादातून उत्थान करण्याचा थोडाफार प्रयत्न करतो. याच निमित्ताने त्याच उद्देशाला घेऊन आज आपल्या मंचावरती आलेले आहेत समीर सारंग सर, नमस्कार सर. जे शेअर मार्केटचे मोठे तज्ज्ञ आहेत. खूप वर्षांचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. त्यांच्याकडून आपण त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तुमच्याशी गप्पा मारून बंद करतो आणि सरांकडे वळतो. नमस्कार सर. नमस्कार. थँक्यू सो मच, तुम्ही या मंचावरती आलात. कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? खूप छान. म्हणजे जी अपेक्षा होती की तुमचं नाव हे वाचल्यानंतर राजमंच आणि डॉक्टर राज म्हटल्यानंतर थोडंसं भारी वाटतं. आणि स्पेसिफिकली जे लोक महाराष्ट्रीयन लोकांसाठी काम करतात ते मला जरा जास्त जवळचे वाटतात. कारण की एक महाराष्ट्रीयनच दुसऱ्या महाराष्ट्रीयनला खरंच मनापासून हेल्प करू शकतो. अगदीच. सो आपला हा खरंच जो ध्येय आहे ज्याच्यामध्ये मला जुळायला मिळतं, खरंच थँक्यू सो मच. खूप छान वाटतं. सर, तुम्ही काय करता हे थोडक्यात जर आपल्या प्रेक्षकांसाठी सांगितलं तर आपल्याला पुढे चर्चा करता येईल. सो बेसिकली माझं काम आहे की तुम्ही जे काही करताय ते करता करता कसे पैसे कमवू शकता, एकापेक्षा जास्त मार्ग कसे असतील तुमचे पैसे कमवण्याचे. आणि एक सर्वसामान्य व्यक्ती जो शिकलेला आहे किंवा नाही आहे किंवा जास्त त्याला टेक्निकली गोष्टी येतात नाही येतात, कोणीही कसे कसे पैसे कमवू शकतो, एक कमवणारा आणि न कमवणारा व्यक्ती सुद्धा घरातला कसा याच्यात सहभाग घेऊ शकतो, कसं हळूहळू याच्यामध्ये इंटरेस्ट आणून तुम्ही ह्या क्षेत्राचा वापर करून पैसे कसे कमवू शकता हे शिकवण्याचं आणि सपोर्ट करण्याचं काम जे जनरली कोणी करत नाही हे करतो. सर, सरांची ओळख जशी तुम्हाला झालेलीच असेल. सर शेअर मार्केट शिकवतात, इन्व्हेस्टमेंट शिकवतात आणि ते कोणाला शिकवतात तर ज्याला त्यातलं काहीही नॉलेज नाही. मग तो कुणीही असेल, समाजातला प्रत्येक घटक, त्यांना शेअर मार्केट शिकवतात आणि आपला पैसा वाढवायचा कसा याचं ज्ञान ते देतात. सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न माझा विचारायचा आहे की सध्या भारतात शेअर मार्केटचं या इन्व्हेस्टमेंट सेक्टरचं काय फ्युचर आहे?
काय वाटतंय तुम्हाला? ह्या एका प्रश्नात 2 भाग आहेत सर ऍक्च्युली बघायला गेलं तर. म्हणजे भारताबाबतीत म्हणजे तुमच्या माझ्या बाबतीत आपण बोलतोय, तर आपल्यामध्ये एवढा दमखम एवढा जबरदस्त आहे आणि आपल्याला भविष्य एवढं भारी बनवायचं आहे आणि प्रत्येक जण त्यासाठी धडपड करतोय. मग ते कुठेही असो, महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, प्रत्येकाला स्वतःची एक लेवलला इन्कम घ्यायची आहे किंवा एक लाईफस्टाईल घेऊन जायचे, तर आपण ते करणारच आहोत. पण दुसरा जो भाग आहे जे आपल्याला हे करायला देणार नाहीत, ते काही लोक बसलेले आहेत सरकारच्या नावाखाली किंवा पॉलिटिशियनच्या नावाखाली, जे सर्वसामान्य लोकांना श्रीमंत व्हायला देणार नाहीत कधीच. कारण की त्यांचं कामच ते आहे की तुम्ही जर गरीब राहिलात तर कामात याल, तुम्ही जर पैसे कमवायला लागलात तर माझ्या काही कामाच्या नाही आहेत. तुम्ही बघा, पॉलिटिशियन श्रीमंत लोकांच्या हिशोबाने काम करतात का श्रीमंत लोक पॉलिटिशियनच्या हिशोबाने काम करतात? पॉलिटिशियनच्या हिशोबाने बाकीचे लोक काम करतात. हा, बाकीचे लोक, पण श्रीमंत लोक त्यांच्या हिशोबाने काम नाही करत, कारण की त्यांना त्यांच्या हिशोबाने ते काम करून घेतात त्यांच्याकडून, पॉलिटिशियन्स कडून श्रीमंत लोक. तर आता आपल्या भारतात तर अशा स्टोरीची कमी नाहीये आणि माहितच आहेत, बडे बडे नाम आणि त्यांचे काम हे तर आपल्याला माहितच आहे, डोक्यात आलेच असतील. यस. आणि सर्वसामान्य लोक जर श्रीमंत होऊन गेले तर त्यांच्या त्या स्कीम्सला ते बळी पडणार नाहीत. जशी बहिणीचे आहेत, भावांचे आहेत, स्कीम्स आहेत आपल्या इथं, आणि जे स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया हे सगळ्या ह्याच्यात त्याला बळी पडणार नाहीत आणि ते डिपेंड राहतील, झेंड्याखालचे राहतील. आणि म्हणून ते कधी श्रीमंत होऊ शकणार नाहीत, कारण की आपल्या शिक्षणामध्ये ह्या गोष्टी नाही आहेत, ना शाळामध्ये, ना कॉलेजमध्ये, ना कुठं काही. आणि तुम्हाला सांगतो, शेअर मार्केट बाबतीत आपण जे आता बोलणार आहोत आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये, त्याची तुम्हाला सांगतो परमिशन सुद्धा नाहीये सेबी प्रमाणे. सेबी ही गव्हर्नमेंटच्या अंडरच येते, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर. आणि हे याच्यातले काही गोष्टी आता आपण जे बोलणार आहोत त्याची सुद्धा परमिशन नाहीये. नवीन जे सर्क्युलर आलेलं आहे, शेअर मार्केट शिकवण्याची परमिशन नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, ते नवीन सर्क्युलर जे आलेलं आहे त्याच्यामध्ये एवढे रिस्ट्रिक्शन टाकलेले आहेत की तुम्ही पैसे कमवण्या बाबतीत सांगूच शकत नाही. फक्त तुम्ही सांगू शकता शेअर मार्केट हा एक प्रकार आहे, मध्ये असे प्रकार आहेत, बस. मग हे प्रकार आहे, ठीक आहे, पण ह्याचं करायचं काय ते नाही सांगायचं, त्याचा नाही वापर करायचा, किंवा तुम्ही ते डायरेक्ट त्यांना सांगू नाही शकत की हे असं असतं, ह्याच्यातले बारकाई ह्या गोष्टी अशा असतात, असे पैसे लावल्याने असं होऊ शकतं, ह्याची कशाचीच परमिशन नाही. अच्छा, म्हणजे हे कॉल्स अँड टिप्स देण्याची परमिशन नाही. तसं पैसे कमवण्या बाबतीत त्यांचं काय मत आहे माहितीये का, जे सर्वसामान्य लोकांना पटेल असं ते बोलतात की हे लोक फ्रॉड करतायत. आय नो, खूप फ्रॉड चालू आहेत. फ्रॉड करतात सर. आता फ्रॉड खूप वाढलेले आहेत. 2025-26 मध्ये फ्रॉड अजून वाढणार आहेत, कारण की टेक्नॉलॉजी जेवढी वाढेल तेवढे फ्रॉड वाढतीलच. तर त्या ह्याच्या खाली, त्या निमित्ताखाली त्यांनी हे केलंय की जे लोक सिन्सिअरली हेल्प करतायत, जसे आपण काम करतोय, तुम्ही ऑब्व्हियसली फ्रॉड करण्याच्या हिशोबाने किंवा सगळेच लोक फ्रॉड करण्याच्या हिशोबाने मी हे काम करत नाहीये, पण त्यांनी रूल असे टाकून दिलेत की तुम्ही ह्या विषयात बोलायचंच नाही. म्हणजे याचा अर्थ काय, पैसे कमवायचे नाही. दिसताना कसं वाटतं की बाबा ओके, अरे हे आपल्या भलाईचं काम करतात. कशी काय भलाई? तुम्हाला नोकऱ्या नाही आहेत भारतामध्ये, ओके, बिझनेसेस करायला तुम्हाला परमिशन नाही. बिझनेसमॅन किती मरतो हे एक बिझनेसमॅनच चांगलं ओळखतो की टॅक्सेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मोठा बिझनेस करू शकत नाही. वर्षानुवर्ष तुम्ही बघा, दुकानं, शॉप्स, हे बिझनेसेस सर्वसामान्य लोकांचे सेमच राहतात. म्हणजे मी आता काल कोल्हापुरात होतो, 40 वर्षापासून मी काही दुकानं बघतोय ते तसेच आहेत. का मोठे होऊ शकले नाही? त्याचे मालकही तसेच आहेत, जनरेशन टू जनरेशन तसेच आहेत. का मोठे झाले नाहीत? का बरं हेल्प करत नाहीत? का बरं लोकांना सपोर्ट करत नाही गव्हर्नमेंट मोठे होण्यासाठी? कारण की तुम्ही जर गरीब राहिलात तर माझ्या कामाचे आहात, तर तुम्ही मला माझ्या कुठल्याही विषयावरती इन्फ्लुएन्स व्हाल. मग जातीवाद असेल किंवा अजून काही असेल, मी तुम्हाला इन्फ्लुएन्स करू शकतो, कारण की तुम्ही रिकामे आहात. रिकामे लोक कधीच झेंडे खाली नसतात, कधीच तुम्हाला ते ह्याला रॅलीमध्ये जाताना दिसणार नाही, कधीच भाषण ऐकायला जाणार नाहीत. श्रीमंत लोक, पैशा लोक, कमवणारे लोक, ज्यांच्याकडे काम आहे, एक्झॅक्टली, जे रिकामे लोक आहेत तेच त्यांच्या येतात. सो एकंदरीत तुम्ही जर बघितलं तर भारताची ताकद एवढी जबरदस्त आहे की अख्ख्या विश्वात सगळ्यात जास्त तरुण लोक आपण आहोत भारतामध्ये, आणि आपण मोठं केल्याशिवाय सोडणार नाही एवढी ताकद आपल्यात ऑलरेडी आहे. कारण की जगभराचे सगळ्यात मोठे कंपन्या आपणच, भारतीय लोकच हे सगळे मोठे करतोय. मग का बरं भारतात मोठे करत नाहीत? का बरं इंटरनॅशनल लेवलला भारताचं नाव का नाहीये कोणत्याच ब्रँडचं? त्याचं कारणच हे आहे की गरीब ठेवायचं
म्हणजे तुम्ही माझ्या कामाला याल. कुठल्या क्षेत्रामध्ये काहीच मोठं करायला द्यायचं नाही. आणि तुम्ही एखादे लोक जर का मोठे झाले, तुमची एक सर्टन अमाऊंटला तुम्ही तुमचा बिझनेस नेला की तुमच्या डोक्यावरती येऊन बसतील, कुठे ना कुठेतरी फसवतील, कुठे ना कुठेतरी. टॅक्स तर नॉर्मल आहेच, ते तर म्हणजे ते रक्त आपण जसं दान करतो, रक्तदान श्रेष्ठदान, तसं टॅक्स दान कंपल्सरी श्रेष्ठदान आहे. हा तर ह्याला काही पर्यायच नाहीये. सो ओव्हरऑल सर्वसामान्य लोकांना त्यांचे असे विषय घेतले जातात. म्हणजे आता तुम्हाला एक विषयांतर कदाचित होऊ शकतो, पण टॉपिक कनेक्टेड आहे. तुम्ही बघाल काही लोक ना, महाराष्ट्रीयन लोक सोडले तर नॉर्थ साईडला किंवा बाकीच्या देशाच्या ठिकाणी महाराजांना, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणत नाही, तर ते शिवाजी महाराज म्हणतात किंवा शिवाजी म्हणतात. सो त्याच्यावरती भडकाऊ भाषण करणारे लोक आहेत. माझ्या मनात आहेत महाराज. ओके, मी त्यांना किती मान द्यायचा, सन्मान द्यायचा, प्रेम करायचं, माझ्या देवघरात आहेत, माझ्या मनात आहेत. एखादा व्यक्ती ज्याला त्याची ओळख नाहीये, त्या व्यक्तींची ज्याला माहित नाहीये, तो नाव घेते, विच इज ओके. पण भडकाऊ भाषण करून तुम्हाला बिझी करून टाकतील कुठल्या विषयात जे महत्वाचे नाहीत. मग विषय कुठले असायला पाहिजेत? किंवा तुम्ही कर्जमाफी जे मोठ्या लोकांची करताय, किंवा तुम्ही गरीब लोकांना, मिडल क्लास लोकांना मोठे बिझनेस करायला का बरं देत नाही? का बरं जीएसटीच्या नावाखाली, टॅक्सेशनच्या नावाखाली त्यांचा एवढा चुराडा केला जातो? का बरं सगळे पेमेंट ही UPI मार्फत वाईट म्हणजे करायला लावतायत, जेव्हा की ते तुम्ही बघितलं तर इमोशनलेस, पेपरलेस मनी करून टाकलेलं आहे. आणि तो खराच पैसा तुमच्या बँकेच्या, माझ्या बँकेच्या अकाउंटमध्ये आकडे दिसतात, पण त्याचा वापर कुठं कसा होतोय काहीच माहित नाही आपल्याला. हातात कॅशच नाहीये ना. तुम्ही बघा, फिरायला जाताय तुम्ही, कुठं 50,000 लाख रुपये तुमच्या खिशात असतात? नाही, तुमच्या मोबाईलमध्ये असतील. ते हे खूप मोठा जाळ आहे, जे सर्वसामान्य लोकांना अजिबात कळत नाही. त्यांना बिझी ठेवलेलं आहे सोशल मीडियामध्ये, फालतू व्हिडिओजमध्ये, जातीवादाच्या व्हिडिओमध्ये. लहानपण आठवा सर तुमचं. आपण लहानपणी ईद असेल, दिवाळी असेल, एकामेकांच्या घरात जात न बघता आपण जायचो, आपण या सगळ्या गोष्टी करायचो. पण आता नाही होत त्या गोष्टी. तर नाही, आता काय मॉडर्नायझेशन झालेलं आहे, आपण न्यूक्लिअर झालेलो म्हणून एकामेकांच्या इथे जात नाही. प्रॉपर प्लॅन करून डिवाइड केलेलं आहे. अच्छा, डेफिनेटली डिवाइड. मग हे डिवाइड केलं की तुम्ही बिझी होऊन जाल. बघा, आता तुम्ही ह्याच विषयामध्ये बिझी झालात, पैसे कमवण्याच्या विषयावरती तुम्हाला भर टाकलीच जाणार नाही. कारण की तुम्ही पैसे कमवले तर ज्या लोकांनी हे सगळं ठरवलंय त्यांचं अस्तित्वच मिटून जाईल. आणि त्यांचं अस्तित्व मिटलं काहीच राहणार नाही, म्हणून ते तुमचं शोषण करतील. आणि शेअर मार्केट असो, कुठलंही मार्केट असो, सगळ्यात जास्त पैसे घालवणारे लोक हे सर्वसामान्य लोक असतात. का? कारण की त्याचं एज्युकेशन नाही आणि नको त्या गोष्टींमध्ये त्यांना बिझी ठेवलेलं आहे. सो दोन्हीकडून शोषण मिडल क्लास लोकांचं, सर्वसामान्य लोकांचंच होईल. म्हणून एज्युकेशन देण्यामध्ये आपल्या, का बरं आपण 70-80 वर्ष होत आले जवळजवळ आपल्याला स्वातंत्र्य, का बरं आपले सिलेबस चेंज करत नाही आपण? कोण थांबवतं? का बरं आपले शिक्षक श्रीमंत नाही आहेत? का बरं बँकेत किंवा इन्शुरन्समध्ये, फायनान्समध्ये काम करणारे लोक श्रीमंत नाही आहेत? का बरं ते अजून सुद्धा EMI वरती जगतात? का बरं पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोनच्या खाली जीव देतात लोक? का? आपण हे कंट्रोल करू शकत नाही? असं 1000% कंट्रोल करू शकतो. तुमच्या माझ्यात ही ताकद आहे, अक्कल आहे, पण हे करायला देणार नाहीत. का? कारण की तुम्ही श्रीमंत झालात तर अस्तित्व मिटेल. मग धरायचं कुठं? त्यांच्यासाठी काम करणारी लोक उरणार नाहीत. एक्झॅक्टली. मग भारतात ही ताकद आहे, तुमच्या माझ्यात ही ताकद आहे की आपण भारताला जगातलं नंबर 1 बनवू शकतोच. आणि बघता पण ह्याला नाही व्हायला देणार. आत्तापर्यंत होता आलं नाही, ह्याच्यानंतर सुद्धा बरेच वर्ष. म्हणजे आपण ऑटोमॅटिक जे काळानुसार जे मोठे व्हायला पाहिजे ना, तसे आपण भारतीय होतोय. काळानुसार इन्कम वाढतायत, काळानुसार छोटे घरांचे 1 BHK 2 BHK होत आहेत, काळानुसार गाडी सुद्धा थोडी बेटर यायला लागली. आधी स्लो प्रोग्रेसिंग आहे, ते ऑटोमॅटिक नॅचरल प्रोग्रेस आहे सर. ते म्हणजे होणारच आहे असं. म्हणजे बसल्या बसल्या पगार दरवर्षी 2-4 हजार रुपये वाढणारच आहे. पण मी पगार आज 25चा 50 करू शकतो. यस, माझ्यात ताकद आहे, पण तुम्हाला ऑफरच नाही आहे, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीच नाही आहे. तुम्हाला बिझनेस करण्याची किती ऑपॉर्च्युनिटी असायला पाहिजे, ते नाहीच आहेत, देतच नाही. तुम्ही करायला जा, तुम्ही रजिस्ट्रेशनला रडाल, त्याच्यानंतर तुम्हाला हे नियम ते नियम कुणालाच सोडत नाहीत. पाणीपुरवल्याला सोडत नाहीत आपल्या इथं, तर बाकीच्यांना तर काही प्रश्नच नाही. मग ह्या सगळ्या याच्यात काय करणं गरजेचं आहे? भारताचं तुम्ही शेअर मार्केट बघितलं, फ्युचर खूप छान आहे, प्रेझेंट खूप छान आहे, पास्ट पण छान आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. शिक्षणाची बोंब आहे.
अवेअरनेसची मुंबई नॉलेजच नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो की तुम्ही जे काही करताय त्याचे ते करता करता तुमच्या मेहनतीने तुम्ही जे काही कमवताय त्याच्यात तुम्ही 2-5 हजार रुपये गुंतवू शकता का दर महिन्याला? 100%. तुमच्या घरातले न कमवणारे व्यक्ती 500-1000 रुपये गुंतवू शकतात का दर महिन्याला? अर्थातच. पण तुम्हाला नॉलेज आहे का? मी हे विचारलं तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही आता तज्ञ, तुम्हीच सांगा कुठे गुंतवायचे. का बरं? का बरं? हे मला माहित आहे, तुम्हाला का बरं माहित नाही? कारण की हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेलंच नाही. मी जबरदस्ती घुसलो, जाऊन त्याच्यात अभ्यास केला, नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती फिरून लोकांशी बोलून तेव्हा मला कळालं की ओहो अच्छा एवढं सगळं घडतंय. आणि सर्वसामान्य लोकांना ते दाखवणं म्हणतील काय, म्हणजे काहीतरी फालतू व्हिडिओ करायचं की ते कसं काय महाराजांना असं बोलू शकतात, आपण हिंदू, आपण ते, अरे हिंदू, आपण हिंदू, सगळेच हिंदू आहोत आपण. इथं राहणाऱ्या, या भारतात राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे. त्याच्यामध्ये छोटे मोठे कॅटेगरीज आहेत, जाती ते काढलेले आहेत कारण की ते त्यांच्या सोयीप्रमाणे ठीक आहे. पण एका खोलीत, आत्ता ह्या खोलीत आपण जेवढे लोक आहोत आपण हिंदू आहोत, आणि मी तुम्हाला म्हणतो हिंदू खतरे में, किती मोठा मूर्खपणा आहे. आणि सर्वसामान्य लोक त्याच्या मागे हो बरोबर कसं काय? मग तुम्हाला बिझी ठेवायचं तुमच्या पर्सनल गोष्टीमध्ये. जातीवाद म्हणजे हा तुमच्या पर्सनल आहे. म्हणण्याप्रमाणे हे जे सगळं घडतंय ते हे स्ट्रॅटेजिकली घडतंय. 100% प्लॅन, स्ट्रॅटेजिक, 100 वर्षाचे प्लॅन बनवलेले आहेत आणि हे घडतंय. आणि हे सर्वसामान्य लोकांना मोठं व्हायला देणारच नाही. स्ट्रगल करूनच मरतील, मरत होते, मरतील आणि मरतील याच्यानंतर सुद्धा. गरीब गरीबच राहिला पाहिजे, आणि श्रीमंत तो कधीच झाला नाही पाहिजे. हे कुठली तरी सिस्टम हे वर्कआउट करते स्ट्रॅटेजिकली. प्लॅन्ड कोण आहेत हे? मेजॉरिटीली तुम्हाला सांगायचं तर हे पॉलिटिशियन्स आहेत. बरं. ओके, मोठ्या लेवलचे सर, मोठ्या लेवलचे आणि इंटरनॅशनल लेवलचे याच्यात पॉलिटिशियन्स आहेत. आणि काही असे लोक आहेत जे ठरवून जगभराचं प्लॅन करणारे आहेत, कंट्रीचा प्लॅन करणारे आहेत, स्टेटचा प्लॅन करणारे आहेत, गावाचे प्लॅन करणारे आहेत. असे हे सगळे हायरार्की याची. बरं, हे प्लॅन बनवले जात आहेत की Yes. आपली लोक त्याच्यात फसतायत? प्लॅन बनवून फसवलं जातं. म्हणजे सिम्पल आहे. म्हणजे आता हा ना खूप विवादास्पद होऊ शकतो मी जे बोलतो ते. 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येतील, तुम्हाला भुरळच पाडली ना. आपण काळा पैसा घेऊन येऊ, भुरळच पाडली. मी काही लोकांना असं वाटू शकतं की मी एका पार्टीच्या विरोधात बोलतो, एका नेत्याच्या विरोधात बोलतो. नाही, सगळे त्यांना साईडला काढा, दुसरी पार्टी आणा, दुसरा नेता आणा, ते तेच करतील. कारण की प्लॅनच तो आहे. अच्छा. हा, कारण मोडस ऑपरेंडी फक्त हीच आहे की गरीब गरीब राहिला पाहिजे, तो श्रीमंत झाला नाही पाहिजे, आणि लोक आपसात भांडत राहिले पाहिजेत. विकासाचे मुद्दे सोडून दुसऱ्याच मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे. इंटरनेट सर्रास फ्री किंवा अगदीच माफक दरातला असला पाहिजे, जो प्रत्येक जण अफोर्ड करू शकला पाहिजे, प्रत्येक जण इंटरनेटमध्ये गुंतला पाहिजे. फालतू गोष्टी आणि पैसा कमवणं, मोठं होणं, प्रोग्रेस करणं, पर्सनल इंडिव्हिज्युअल प्रोग्रेस, हे कोणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. हा सगळा गेम आहे असं तुम्हाला म्हणायचं? 100% गेम आहे. नाहीतर असं नॅचरली मी का करू सर? तुम्ही सांगा ना मला. म्हणजे महाराजांकडून शिकण्यासारख्या कोणत्या गोष्टी की त्यांच्या टीम मध्ये ते जात बघून रिक्रूट करायचे? बिलकुल नाही. त्यांचे स्किल्स बघून, त्यांची क्वालिटीज बघून ते करायचे. हे सगळं तसं होतं. त्यांच्या वडिलांनी कुठं काम केलेलं आहे, कुणाबरोबर काम केलेलं, जातीवाद नव्हता. आपल्यामध्ये का टाकलाय तो? अगदी आतापर्यंत नव्हता, 10-15 वर्षापर्यंत. एक्झॅक्टली नव्हता. हा का बरं टाकला गेला? कारण की तुम्हाला बिझी ठेवण्यासाठी. मग हे बिना प्लॅनचं करू शकतो असं कसं शक्य आहे सांगा बरं? बिना प्लॅनचं कसं काय? सगळ्यात जास्त युथ असलेल्या कंट्रीमध्ये श्रीमंती नाहीये. का बरं? हे बिना प्लॅनचं होतं असं. म्हणजे आपण एवढे दुबळे आणि आपण एवढे पांगळे आहोत की आपण श्रीमंत नाही बनू शकत, पैसे नाही कमवू शकत. का बरं? जगातले सगळ्यात मोठे कंपन्या भारतीय चालवत आहेत आणि आपण आपला देश नाही चालवू शकत. काय मूर्खपणा आहे हा? प्लॅन्ड आहे. म्हणजे माझ्या डोक्याला तरी बुद्धीला हे जे मग पॉलिटिशियन्स त्यांच्या सभेमध्ये किंवा त्यांच्या जो काय म्हणू शकतो अजेंडा असतो, त्या अजेंड्यामध्ये भारताला मोठं करणं, पर कॅपिटा इन्कम वाढवणं, ह्या सगळे जे काही गोष्टी बोलल्या जातात, मग त्या काय फसव्या असतात का? 100% तुम्ही इकॉनॉमिस्टना ऐकायला पाहिजे. इकॉनॉमिस्ट म्हणजे कोण? जे ऍक्च्युली शिकलेले लोक आहेत, जे गव्हर्नर लेवलला काम करतायत किंवा ऍडमिन मध्ये जे भारताच्या लेवलचे काम करतात, IAS ऑफिसर्स असतील, त्यांचं एज्युकेशन बघा सर, त्यांचे आकडे बघा, त्यांना काय म्हणायचं ते ऐका. मोठ्या लेवलचे सुशिक्षित लोक, जबरदस्त शिकलेले, नॅशनल इंटरनॅशनल लेवलला. एखादं सांगू शकतो? म्हणजे आता गव्हर्नर्स होते आपले काही ओके, RBIचे,
ओके, त्याच्या व्यतिरिक्त काही वकील लोक आहेत, ज्यांनी पॉलिटिक्सचा, इकॉनॉमिस्ट काही लोक आहेत, ह्यांचे तुम्ही युट्यूबवरती किंवा काही तुम्ही बघितलं ना, तर ते एज्युकेशनबद्दल आणि पैशाच्या बाबतीत, इकॉनॉमीच्या बाबतीत हे सगळं सांगतील. मग जेव्हा हे बोललं जातं की आपण 5 ट्रिलियन पर्यंत आपली भारताची इकॉनॉमी घेऊन जाऊ, ती तर ऑटोमॅटिक जाणार आहे. तुम्ही घेऊन जायला करताय काय सांगा बरं? काय कुठले ऍक्शन्स घेताय सांगा, आम्हाला दाखवा ना. कुठले ऍक्शन घेताय? तुमचे जे काही फंडचे जे काही अकाउंट आहेत भारताच्या लेवलचे, जे टॅक्सेशनचे असतील किंवा कुठली योजनेचे असतील, ते पैशाचा हिशोब तुम्हाला बॅलन्स शीट दाखवली गेली का आजपर्यंत? दाखवतील का? विचारू शकतो का आपण ह्याचा हिशोब? तुम्ही घरात जर का 10,000 रुपये खर्चाला दिले तर हिशोब घेता का नाही घेता? बरोबर, 100%. आपल्याला कुठले हिशोब आजपर्यंत दाखवले गेले आणि दाखवतील? कुणाला किती पगार दिला जातो, कुणाला किती पेन्शन दिली जाते ह्या लोकांच्या मध्ये, काय फॅसिलिटीज दिले जातात ह्या लोकांमध्ये, कुणाला माहिती आहे काय? आणि तो कुणाचा पैसा? जनतेचा. रोड तुम्ही बघा सर, पुणे टू नाशिकचा, पुणे टू कोल्हापूरचा, पण 10-15 वर्ष झाले सर हे रोड चालूच आहेत, बनतातच आहेत. कसे काय? का बरं लागतात एवढे वर्ष? 200 किलोमीटरसाठी तुम्हाला 1 डझन वर्ष अजून चालूच आहे. अजून सुद्धा डायव्हर्जन्स आहेत, अजून सुद्धा खड्डे आहेत. फ्लायओव्हरवरती कसे काय खड्डे पडतात? हा कोणता, म्हणजे कोणती इंजिनिअरिंग आहे ही? हे सगळं प्लॅन्ड आहे. हे सगळे पैसे खाण्याचे, लुटण्याचे आणि सर्वसामान्य लोकांना लुटण्याचे. म्हणून भारताची प्रगती जोरदार आहे, प्रश्नच नाही, पण ती व्हायला देणार नाही. मग ह्याच्यावरती सोल्युशन काय? मग ह्या सगळ्या डिस्कशनवरती सोल्युशन काय? तर शिक्षण घेणे. आपण शिकलो तर आपल्याला कळतात की आपल्या मेहनतीचे पैसे कुठं कामाला लावायचे. आपण शिकलो तर आपल्याला कळेल की अजून काय मार्ग आहेत पैसे कमवण्याचे. आपण शिकलो तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट्स कळतील. आपण शिकलो तर आपल्या थोड्याशा पैशामध्ये सुद्धा श्रीमंती कशी होऊ शकते हे कळेल. खूप इझिली हे करता येतं आणि हे सगळे अवेलेबल असलेल्या गोष्टीत ज्याचं शिक्षण तुम्हाला दिलं जाणार नाही. अच्छा. अर्थकारणाचं जे नॉलेज आहे ते सध्या भारतात त्यापेक्षाही जास्त मी बोलेल की महाराष्ट्रात 0 आहे असं म्हणायचंय का? सर अवेलेबल सगळीकडे आहे, पोचवलं जात नाही तुमच्यापर्यंत. तुम्ही मोबाईल जेव्हा ओपन करता तुमच्यापर्यंत काय पोचलं जातं, तर त्याच गोष्टी जे त्यांना दाखवायच्यात. म्हणजे कॉमन सेन्स सांगतो सर, भारतामध्ये सोशल मीडियावरती काय दाखवायचं हे कोण ठरवत असेल? तो सोशल मीडिया ॲपचा मालक. म्हणजे आपल्या इथं सगळ्यात जास्त चालणारं मार्क झुकरबर्गचं फेसबुक, मेटाची जी कंपनी आहे, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, हे सगळ्यात जास्त चालणाऱ्या गोष्टी आहेत. आता तो इंडियामध्ये काय दाखवायचं ह्याची परमिशन इंडिया देते. हे त्यांनी दुबईमध्ये काय दाखवायचं, पाकिस्तानमध्ये काय दाखवायचं, चायनामध्ये तर त्याचे अलाउडच नाही आहेत. चायना सरकारने ठरवलं आमच्या पोरांना आम्ही काय दाखवायचं, कुठल्या देशामध्ये काय दाखवायचं हे ठरलेलं आहे. तिथल्या लोकांना ते बघायला आवडतंय, माप आवडेल सर तुम्हाला. ओके, तुम्हाला ॲडल्ट कंटेंट तुम्हाला बघायचंय, सरकारने जर परमिशनच दिली नाही तर काय करायचं? का बरं टिकटॉक बंद झाला? म्हणजे हे करता येतं, मग हे का बरं नाही? का बरं जातीवादाचे, नको त्या गोष्टींचे तुम्ही व्हिडिओ, फालतू व्हिडिओ का बरं दाखवताय? आता चायवाला आणि वडेपाववाले इंटरनॅशनल लेवलला जातात, काहीच नाही सर, ते सोशल मीडिया श्रीमंती आहे. ते चावाल्यामध्ये ह्या चावाल्यामध्ये काहीच फरक नाही. सोशल मीडिया तुम्हाला बिझी ठेवण्यामध्ये, तुम्हाला हे कंटेंट द्यायचे. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मायक्रोसॉफ्टचा मालक तिथे चहा प्यायला खरंच तो त्याच्या मनाने आला असेल? प्लॅन नसेल. एव्हरीथिंग इज प्लॅन्ड. तर मग आपण हे सगळ्या याच्यात प्लॅन असू शकतो सर, तुम्हाला बिझी ठेवण्यासाठी कंटेंट फालतूचा कुठून आणायचा? तुम्ही सगळ्यात जास्त आदर्श कुणाला मानता? तर मग मार्क झुकरबर्ग आहे, मायक्रोसॉफ्टचा मालक आहे, ऍपलचा मालक आहे, गुगलचा मालक आहे, त्यांना आणा ना चहावाल्याकडे. तुम्ही किती, आता मला सांगा, सोशल मीडिया किती स्ट्रॉंग आहे हे त्याच्यातून दाखवण्याचा एक उद्देश आहे असं म्हणायचं. फालतूली किती स्ट्रॉंग आहे, म्हणजे तुम्हाला बिझी ठेवण्यासाठी काय काय नाही सगळं आहे ते करायचं. का बरं तुम्हाला शिकवलं जात नाही की महाराजांनी काय केलं? 150 वर्षापासून शेअर मार्केट आपल्या इथे आहे, आपल्या इथं काही लोकांनी कसे कमवले, काय केलं? काहीच नाही त्याच्याबद्दल काही. तुमचं शेजारी काय करतो तुम्हाला माहित नसेल, पण तुम्हाला इंटरनेट बघायचं आहे, तिथं बोटं घासत बसायचे. मग शिक्षण घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यात काय शिक्षण घेणं गरजेचं आहे? मग याच्यात फसवणारे लोक खूप आहेत, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून. मग त्या गोष्टींना कसं समजून घ्यायचं, त्याचं एक एज्युकेशन कशाचं द्यायला पाहिजे लोकांना.
तर की बाबा तुम्ही फ्रॉड लोकांना कसं ओळखायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट कशी करायला पाहिजे, तुमचे थोडे थोडे पैसे तुम्ही कुठं लावले की कसे वाढतात. एक सिम्पल एक्झाम्पल देतो. IPO, इनिशियल पब्लिक ऑफर, नावातच आहे, सुरुवातीला पब्लिकला दिलेली ऑफर. बरोबर. पब्लिकला किती लोकांना माहिती आहे कुठली ऑफर घ्यायची असते आणि ही काय असते, किती पैसे लागतात, किती रिस्क असते, किती रिटर्न्स मिळू शकतात, सरकारने बनवलेली तरतूद. पण का बरं हे शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही? फक्त 15,000 रुपये लागतात. 15,000 रुपये सगळ्यांना जमणारे आहेत. का बरं याच्यावरती भर नाहीये? का बरं इक्विटीमध्ये, शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करून काही वर्षांमध्ये कुठल्या कुठं पोहोचू शकता? आयपीओचे शेअर्स पहिलेच विकलेले असतात? नाही हां. म्हणजे त्याच्यात भाग आहेत काही. ओके, त्याच्यात ग्रे मार्केट असतात आणि ओपन काही असतात. त्याच्यामध्ये सेगमेंट्स असतात. H&I म्हणजे श्रीमंत लोकांसाठी वेगळे, कंपन्यांसाठी वेगळे, जनरल पब्लिकसाठी वेगळे, असे भाग काढून ठेवलेले ते असतात. खूपच कमी कारण पहिला काळ अगदी कमी 3 असतात. ते 4 वर्षापूर्वी मी जेव्हा IPO बद्दल ऐकायचो किंवा IPO लावायचो त्यातले 5 मधले एखादा तरी लागायचा. 15 IPO मध्ये एक सुद्धा लागत नाही. सर तुम्हाला काय कारण सांगतो, आहे असं याच्यामध्ये लोक सध्या? अवेअरनेस थोडा वाढलाय, नो डाऊट. त्याच्यामुळे पण आहे आणि अवेलेबल शेअर्स खूप कमी आहेत. हा, मला तेच म्हणायचं होतं की त्याचे जे काही शेअर्स आहेत किंवा त्याचे कंपार्टमेंट करून आधीच सगळं विकलं गेलेलं आहे आणि अगदी थोडंसं पब्लिकसाठी ऑफर केलेलं आहे असं आहे. असं एक आहे आणि अवेअरनेस थोडा वाढलाय त्याच्यामुळे पण. आणि ह्याच्यात सुद्धा तुम्हाला मी सांगतो, म्हणजे IPOचा विषय निघालाय तर आता LICचा IPO आला होता काही वर्ष आधी. ओके, आता लोकांना हा ब्रँड सगळ्यांनाच माहिती आहे, LIC सगळ्यांनाच माहिती आहे, असं कुणीच नाही ज्याला माहित नाही. आता ह्या कंपनीचे त्यांनी जवळजवळ 21,000 करोडचं काहीतरी होतं, त्यांनी ते हिस्सा विकला लोकांना, पॉलिसी होल्डरना आणि एजंट्सना, सगळ्यांना सांगून ते सगळं जबरदस्ती त्यांना घ्यायला लावले. त्या कंपनीचा IPO घेण्याचा प्रश्नच येत नाही. सगळ्यात पहिले काय कारण होतं IPO आणण्याचं? सरकार आपल्या कंपनीचा एक हिस्सा विकून बाहेर पडते 21,000 करोडचा. म्हणजे मालकी हक्क सोडते, म्हणजे त्याला मोठं करण्याचा इंटरेस्ट त्यांना दिसत नाहीये. कोण मालक आहे बाबा? पोटेन्शियल दिसत नाही. नाहीये. 21 म्हणजे आता तुम्हाला सांगतो, आज 2025 मध्ये 2000 साली प्रायव्हेटायझेशन झालं इन्शुरन्सचं. तेव्हापासून 25 वर्षात LICचं ग्रोथ झाली का दाखवा. ती घसरगुंडीवरतीच बसलेली आहे परफॉर्मन्स वाईज. तर मग अशा कंपनीत का बरं पैसे लावायला लावताय तुम्ही? मग सर्वसामान्य लोकांना इमोशनली अटॅक करून ते पैसे टाकायला लावले. लोकांची कोण LIC मध्ये पैसे कमवलेले एक व्यक्ती दाखवा मला. ही आयडिया आहे आणि हे सर्वसामान्य लोकांना कळत नाही. माझ्याकडे दर दुसऱ्या कुठल्या तरी दिवशी, आठवड्यातून, महिन्यातून एखादा कोणीतरी भेटतोच असा, जो सर LIC मध्ये गेले हो सर, काय करू आता? आता मी काय करणार आहे? जादूची छाडी फरू? काहीच नाही करू शकत मी. हे एज्युकेशन द्यायला पाहिजे ना, नाही देणार. कसं काय दिलं तर मग कुणाचा लॉस आहे? त्या लोकांचा, ज्यांचा प्लॅन आहे सगळे. काय नॉलेज घ्यायला पाहिजे लोकांनी? कुठून घ्यायला पाहिजे? कसं घ्यायला पाहिजे? खूप छान प्रश्न आहे. नॉलेज हे घ्यायला पाहिजे की माझ्या मेहनतीचे पैसे कुठं गुंतवायचे. जाहिरात बघून नाही, कोणीतरी सांगतंय म्हणून नाही, टीव्ही मध्ये येते म्हणून नाही, कॉल्स अँड टिप्स बघून नाही, एजंट मागे लागलाय म्हणून नाही. तर माझा अभ्यास करून मी ठरवणार की माझ्या मेहनतीचे पैसे कुठं गुंतवणार. कारण की तुमच्या मेहनतीचे पैसे दुसऱ्यांच्या सांगण्यावरती वाढत नाहीत. तोच अभ्यास कुठे करायचा? तो अभ्यास इंटरनेटवरती अवेलेबल आहे. जसं मी तुम्हाला सांगतोय की एखादं भाषण अवेलेबल आहे, तसंच इकॉनॉमिस्टचं पण एक व्ह्यू अवेलेबल आहे. पण तुमच्यापर्यंत ते पोहोचणार नाही ऑटोमॅटिकली, तुम्हाला शोधावा लागेल, डिक करावं लागेल. हा, मग असे लोक आहेत शिकवणारे, चांगले लोक आहेत शिकवणारे. म्हणजे आता तुम्ही माझा एखादा सेमिनार अटेंड केला तर तुमच्या लक्षात येईल की हा माणूस खरा आहे की नाही. माझे रिव्ह्यू बघितल्यानंतर गुगलचे तुम्ही बघून ठरवाल की यस, हा माणूस सर आहे की नाही. माझ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक सिटीमध्ये माझे पार्टिसिपंट आहेत. त्यांच्याशी तुम्ही बोलला तर तुमच्या लक्षात येईल की हा व्यक्ती मागच्या ऑलमोस्ट 8 वर्षापासून लोकांना किती मेहनतीने शिकवतोय आणि कसा लाईफ टाईम सपोर्ट करतोय, जेणेकरून त्यांना हे बदल त्यांच्या आयुष्यात घडायला पाहिजे. आणि घडलेले मी तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे कॉमन सेन्सचा प्रश्न बरेच लोक विचारतात की तुम्ही शेअर मार्केट शिकवता, तुमचा पोर्टफोलिओ, तुमचं P&L दाखवा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॉमन प्रश्न असतो, कॉमन प्रश्न आहे. मी माझं हे सांगतो की माझ्या गाड्या, माझे पोर्टफोलिओज, माझी इन्कम दाखवून तुम्हाला मी भुरळ पाडण्यापेक्षा, कारण की तुम्हाला त्या गोष्टी करता येतील, कारण की मी कधी केलंय, मी आता काय आहे, त्याच्यामध्ये खूप फरक आहे ना. माझा स्टार्ट, तुमचा स्टार्ट खूप वेगळा आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला मी हे दाखवतो की मी जे लोकांना शिकवलेलं आहे
जे लोक शिकलेले नसलेले, शेतकरी, हाऊसवाईफ असे लोक ज्यांना अजिबात माहित नाही, असे लोक पैसे कमवायला लागलेले आहेत. सरकारी जॉब सोडून याच्यामध्ये फुल टाइम उतरलेले लोक आहेत. त्यांचे पोर्टफोलिओ बघा, त्यांची P&L बघा, रोजचे प्रॉफिट स्क्रीनशॉट बघा त्यांचे आमच्या चॅनलवरती काय चाललंय काय नाही. मग ह्याच्यामध्ये फालतूगिरी काहीच ठेवलेली नाही. एकदम बेसवरती जाऊन त्या गोष्टी शिकवणे, त्याची प्रॅक्टिस करून घेणे आणि स्टेप बाय स्टेप वरती जाणे. रातोरात श्रीमंत होण्याचे कुठलेच कार्यक्रम नाही. मग हे शिक्षण घेता येतं, हे चेक करावं लागतं. आणि हे चेक करण्याचं सगळ्यात बेस माध्यम काय आहे, तर आतून आवाज येतो की हा माणूस जो बोलतो ना हे कामाचं आहे. तो आतून जो आवाज येतो त्याला फॉलो करणे, चमकत्या गोष्टीच्या मागे नाही पळायचं. म्हणजे एखादा माणूस तुम्हाला दाखवेल की बघा माझा स्क्रीनशॉट, आणि त्याचं इंस्टाग्राम तुम्हाला दिसेल मागचे महिनाभराचे रोजचे स्क्रीनशॉट आहेत की तू 10 लाख 20 लाख 15 लाख 50 लाख असे खूप बघायला मिळतात. 100 करोड 100 दिवसाचे असे करणारे चॅनल्स आहेत, हँडल्स आहेत इंस्टाग्रामचे, आणि तुम्हाला दिसतील त्याच्यात 50-60 दिवसाचे करोड रुपये रोजचे कमवलेले. कम्प्लिटली फ्रॉड आहे. 100% ते जे फ्रॉड. फोटोज वगैरे टाकलेले असतात ते काही खरे असतात? सर असे सॉफ्टवेअर आहेत की तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही करोडपती असं दाखवता येतं. तुमच्या बँकेत तुम्हाला आत्ता 1000 करोड पाहिजेत, तुम्हाला दाखवू शकतील. तुमचं नाव, तुमचं बँक अकाउंट नंबर सगळं खाली, आणि 1000 करोड तुमच्या अकाउंटमध्ये. पण तुम्ही त्यांना विड्रॉ करू शकता ना ट्रान्सफर करू शकता. कुठल्या बँकेचं येऊ शकतं असं? कुठले पाहिजे. म्हणजे हे ॲपमध्ये जाऊन तुम्ही तुमचा एक पोर्टफोलिओ दाखवायचा आहे की माझ्या बँकमध्ये एवढे पैसे आहेत, तर तसं ते बँकेचं नाव, एक अकाउंट नंबर, एनिथिंग, तुमचं नाव, आणि त्याच्यामध्ये जी डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये दाखवू शकता. 100 करोड 100 दिवस रोज 1 करोड कमवतोय. त्याला सोडतील का लोक? लोकांचं सोडून द्या, सरकार सोडेल का त्याला? हा व्यक्ती दिवसाचे करोड रुपये कमवतो, त्याला उचलून घेणार नाही. हे ॲप लिगल आहेत? लिगलचा प्रश्न नाही. सॉफ्टवेअर बनवले सर. ओके. सॉफ्टवेअर बनवून मी ब्लॅक मार्केट मधलं सॉफ्टवेअर मार्केट, मी माझ्या कम्प्युटरवरती प्रोग्राम केलं, मी एक ऍप बनवला आणि तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट दाखवला, झालं काम माझं. कोणाची परमिशनचा काय संबंध आहे? बरोबर, करू शकतो. 100 दिवसाचा करोड रुपये कमवणारा एखादा मुलगा आहे जो पोस्ट टाकतोय मागच्या 50-60 दिवसापासून, त्याला एखादा श्रीमंत माणूस किंवा एखादा पॉलिटिशियन उचलून घरी नाही बसवणार का तू माझ्या अकाउंटमध्ये कर? 100% का करत नाही तुम्ही? हे सगळे फ्रॉड आहेत. बरं. आणि हे जे रोज आस्पिरेशन विकतात इंस्टाग्रामवरती, माझं घर, माझी गाडी, माझा बंगला, आणि ही जी काही नवतरुण मुलं आहेत, जे आत्ता माझे 1-2 मित्र होते, त्यांनी मला असं सांगितलं की मी एक जस्ट आता जॉब सोडतोय, एक 2-3 स्क्रीन, एक ऑफिस करतोय, इंट्राडे करतोय, आणि त्यांनी बरेच पोर्टफोलिओ दाखवले, त्याला तिथून टिप्स वगैरे मिळणार होत्या. हे सगळं जे मार्केट चालू आहे याच्यावरती काही गाईडलाईन्स किंवा रेग्युलेशन्स काहीच नाहीत? आहेत 100%. अहो सर, आपण जे बोलतोय त्याला परमिशन नाहीये, तर गाईडलाईन्स त्याचे तर 100% आहेत. पण मी जसं बोललो की चमकणारी गोष्ट आणि ऑथेंटिक आतून येणारे आवाज, की बाबा हा माणूस काय बोलतोय ह्याच्यावरती विश्वास असेल तर ते हळूहळू बघणे. चमकणारी गोष्ट म्हणजे हे की माझा पोर्टफोलिओ आणि माझा बंगला आणि माझी गाडी, हे ते सगळे दाखवणे चमकणाऱ्या गोष्टी. हे तुमचे होतील का नाही माहित नाही, अपेक्षा आहे, अंडरस्टँड. पण हळूहळू शिकत जा. कदाचित तुम्हाला महिना लागेल, 6 महिने लागतील, पण 6 महिन्यात तुम्ही अशा लेवलला पोहोचाल की तुम्हाला परत ह्या चमकणाऱ्या गोष्टींच्या मागे जायची गरज नसणार आहे. तर हे ऑथेंटिकली करणारे लोक आहेत, शिकवणारे लोक आहेत, हे डेटा अवेलेबल आहे, हे सगळं अवेलेबल आहे. पण आपल्याला दाखवल्या ज्या गोष्टी जातात ते चमकणारे असतात, जे फ्रॉडवाले असतात, जे आपण सहजपणे त्याच्यामध्ये अडकून मरतो. या लोकांची फार गर्दी झाली असं नाही वाटत? कारण काय होतं, तुम्ही आत्ता फक्त शेअर मार्केट टाका यूट्यूबवरती आणि तुम्हाला हजारो व्हिडिओ येतील. मग हजारो लोकांचे लाखो व्हिडिओ ते पाहायचे. आणि त्याच्यात मला एक तुम्हाला अगदी साधा प्रश्न, तुम्ही मागाशी सांगितलं आतला आवाज, परंतु दुसरं काही अशी जनरलाइज्ड टेक्निक आहे का, किंवा काही अशी एक काय करू शकतो आपण की एखादा चांगला व्यक्ती ओळखणं? कारण मला शोधायचंय, ठीक आहे, मला आता तुम्ही जसं सांगितलं मला अवेअर व्हायचंय, मला नॉलेज घ्यायचंय, पण ते नॉलेज घेण्यासाठी एक राईट पर्सन निवडणं हे फार अवघड गोष्ट झालेली आहे. तुम्ही जस्ट यूट्यूबवर गेलात, गुगलवरती गेलात, कुठेही टाका, हजारो लोक येतात, लाखो व्हिडिओज येतात. मग त्याच्यातून एक राईट पर्सन, एक राईट गुरु हे सगळं शिकण्यासाठी हा कसा ओळखायचा? याची काही टेक्निक किंवा टेक्निक तुम्हाला सांगतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आतला आवाज एक आहे, दुसरं थोडा वेळ घेऊन. म्हणजे सपोज मी आहे, ओके, माझं तुम्ही हे ऐकलं, तुम्हाला आतून वाटतं की यार नाही, हा समीर सारंग चांगला माणूस वाटतं बरं का, ओके, पहिलं टिक, ओके, त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका इतक्या नाही, लगेच ठेवू नका, ओके. नेक्स्ट मला काय पाहिजे की माझ्या मेहनतीने जे मी कमवलेले पैसे आहेत ते वाया नाही जायला पाहिजे. तर मग बघायचं की ह्यांनी अशी किती लोकांना तयार केलेलं आहे.
कुठले आहेत का माझ्या सिटीमध्ये, माझ्या क्षेत्रामध्ये, माझ्या आसपास कुठं आहेत का, त्यांना विचारणे कमेंट टाकून की तुम्ही जर एवढं बोलताय तर मी पुण्यातला आहे, मुंबईतला आहे, नाशिकचा आहे, मला इकडचं कोणी रेफरन्स देऊ शकता का? रिप्लाय मॅक्सिमम वेळेला येणार नाही. समजून घ्या, दुसरा टिक तुमचा गेला. गुड. तिसरं, तुम्ही गुगल रिव्ह्यू बघू शकता कसे आहेत. रिव्ह्यूज पण मॅनिप्युलेट केले जातात असं केले जातात, पण बघून कळतं. म्हणजे तुम्ही जर फेक फॉलोअर्स जर इंस्टाग्रामवरती बघितले तर तुम्हाला नकली अकाउंट दिसतील. 100%. ओके, नकली व्ह्यू पण तुम्हाला दिसतील, तर ते बघता येतच, ओळखता येतं. तसंच हे पण करता येतं, बघता येतं. ओरिजिनल जो माणूस लिहितो ते कळतं. म्हणजे जसे तुम्ही बघा, मी सांगतो की महाराष्ट्रात फारच डिझाईन रिप्लाय नसतो ओरिजिनल. एक्झॅक्टली. सो भारतात, महाराष्ट्रात शेअर मार्केट शिकवणारे व्यक्ती किंवा कंपनीकडे जेवढे रिव्ह्यूज आणि रेटिंग नाहीत तेवढे माझे आहेत, फिनांथ्रोपिस्ट कंपनीच्या नावाने गुगलवरती. आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला कुणावरती डाऊट आला किंवा हे नकली वाटतंय, त्या माणसाशी तुमचं मी बोलणं करून देतो. झालं. ग्रेट. अजून काय पाहिजे? मग हे ते लोक ज्यांनी हे शिकलेलं आहे, ते केलेलं आहेत, माझ्या गावातले असतील, शेतीतले असतील, त्यांनी खरंच केलंय की नाही हे लगेच कळून जातं. आणि लक्षात येतं की स्टेप बाय स्टेप शिकवणारा व्यक्ती सुद्धा तुम्हाला चमकणाऱ्या गोष्टी दाखवतोय का तो म्हणतोय किंवा स्टेप बाय स्टेप हळूहळूच करता येतं. अचानक नाही होणार काहीच. अचानक घालवता येतात नक्कीच. करोडपतीचा रोडपती होऊ शकतो, पण करोडपती व्हायचंय स्टेप बाय स्टेप डेफिनेटली पॉसिबल आहे. अच्छा, त्याच्याशिवाय नाही. म्हणजे पहिले तर काय होतं की तुम्ही थोडे जे काही तुम्हाला लोक वाटतायत समीर सरांसारखे, त्यांना शॉर्टलिस्ट केलं पाहिजे. त्यांच्या अकाउंटमध्ये जाऊन त्यांनी कुणाला बनवलंय त्यांचं विचारण्यापेक्षा त्यांच्या थ्रू गेलेले किंवा त्यांच्याकडून एज्युकेट झालेले काही लोक खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये काही व्हॅल्यू ॲड झाली आहे का, अशा लोकांशी कॉन्टॅक्ट करूनच मग तो गुरु निवडला पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण फार मेहनतीने पैसा कमवतो आणि एखादा व्हिडिओ बघून तो घालवतो किंवा एखाद्याला भेटून तो त्याच्या हातात पैसा देऊन तो घालवतो. आणि ही सध्या मला वाटतं बऱ्याच लोकांची ओरड आहे आणि म्हणून शेअर मार्केट खराब आहे असा सुद्धा एक सिनारिओ सध्या तयार होतोय. महाराष्ट्रावरती येऊयात, मराठी माणसांवरती येऊयात. मला फार वाटतं कधी कधी जेव्हा शेअर मार्केटविषयी आपण वाचतो किंवा इन्व्हेस्टमेंट सेक्टरविषयी जनरली आपण जेव्हा बोलतो, तेव्हा की जगातले, भारतातले असे टॉपचे पहिले 5 किंवा पहिले 10 अशा लोकांमध्ये मराठी माणसं का नाहीत, याचं मला फार एकतर वाईटही वाटतं आणि कौतुकही वाटतं. मुंबई महाराष्ट्रात आहे, भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात आहे. मराठी लोक त्यात जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. अर्थकारण मराठी माणसाला जास्त कळायला पाहिजे, पण त्याच्या उलट होतंय आणि तिथे आपल्याला आर्थिक नॉलेजच नाहीये किंवा हे जे काही फायनान्शियल रिलेटेड गोष्टी आहेत त्या का कळत नाहीत किंवा मराठी लोक कुठं चुकतायत, हा माझा प्रश्न. ओके, तुम्हाला सांगतो की तुम्ही ठरवून सुद्धा बऱ्याच गोष्टी करू शकत नाही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कुठेही. जसं मी आता थोड्या आधी सांगितले की प्लॅन वगैरे सगळ्या गोष्टी असतात. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन जे दिलं जातं ते एज्युकेशन तुम्हाला गरीबीत ठेवण्यासाठी, म्हणजे तुम्ही स्ट्रगलर राहण्यासाठी तो दिलेला आहे. दुसरं, जे लोक ऍक्च्युली पैसे कमवत आहेत हे क्षेत्रातून ते जनतेच्या समोर येत नाहीत. अच्छा, ओपनली नाही येत, कारण की त्यांना छळ खूप केलं जातं, खूप प्रश्न केले जातात, त्यांना खूप ट्रोल केलं जातं आणि हे जे मोठे लोक आहेत ते त्यांना डायरेक्ट जाऊन त्रास देतात. ओके, सो हे समोर येणार नाहीत. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, आता थोडंसं मोठं उत्तर देईन मी याचं. तुम्हाला सांगतो, मला एक प्रश्न तुम्हालाच विचारतो. तुम्ही मला सांगा की दुबईचे जे मेन प्रिन्स आहेत, शेख आहेत, जे दुबईला मागच्या 50 वर्षांमध्ये त्यांनी कुठे इंटरनॅशनल लेवलला घेऊन गेले, वाळवंटाचं त्यांनी इंटरनॅशनल क्षेत्र करून टाकलं ते. तर त्यांच्यामध्ये जी ताकद आहे आणि आपल्या मोदी साहेबांमध्ये जी ताकद आहे, तुम्हाला काय वाटतं कोण जास्त पॉवरफुल असेल? अर्थातच मोदी सर. डेफिनेटली ते पॉवरफुल आहेत. मोदी सरांनी एवढे पॉवरफुल, म्हणजे त्यांचं कम्पॅरिझन सुद्धा नाहीये, एवढे पॉवरफुल आहेत. पण आता ह्याच्यामध्ये हे पॉवरफुल झाले. दुसरं, आता ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय, शेख साहेब आपले दुबईचे, ह्यांनी त्यांच्या एरियामध्ये त्यांनी जगप्रसिद्ध का करून टाकलं दुबईला? कारण की ते त्यांचं घर आहे, ते त्यांची स्वतःची लँड आहे. ते तिथं म्हणजे थुंकायची परमिशन नाहीये, रूल तोडण्याची परमिशन नाही, कुठे गाडी लावू शकत नाही. हे ते असे हजार त्यांनी, कारण की त्यांचं ते घर आहे, बाहेरची येऊन त्यांनी काहीच इथं इन्फ्लुएन्स करू शकत नाही. आता ह्या साहेबांचं घर कोणतं आहे? भारत नाही, गुजरात आहे. सो गुजरातमध्ये बघा प्रगती, शेअर मार्केटचा अवेअरनेस, पैसे कमवण्याचा अवेअरनेस, बिझनेसेस बघा गुजरातमध्ये. मग महाराष्ट्रातले जे मंत्री जे मोठे आहेत त्यांची गावं बघा,
घ्या बारामती, घ्या नागपूर, हम्म, घ्या पुणे, आपली आपली घर, हम्म, आपले आपले क्षेत्र. मग ह्याच्यामध्ये हे हे एवढंच फोकस आहे त्यांचं. हम्म, राष्ट्राचा पूर्ण राज्याचा हम्म, नाही. मग ह्याच्यामुळे एज्युकेशन नाही, आणि ज्या लोकांनी स्वतःच्या मेहनतीवरती बाहेर जाऊन कुठे जाऊन शिकलेले आहेत ते मोठे समोर येत नाहीत, कारण की ते समोर आले तर त्यांना संपून टाकतील हे. मग ते टॅक्सेस भरतात, आपली आपली कामं करतात, पैशाला बरोबर मॅनेज करतात, आणि त्यांचं जीवन ते एकदम निवांत एकटक घालवतात आपल्या फॅमिली बरोबर. बाकीचं कुठलंच काही करत नाही. आणि ह्याच्यातले मॅक्सिमम लोक भारत सोडून चाललेले आहेत. हम्म. तुम्ही बघा, जगातले सगळ्यात जास्त आपली कंट्री सोडणारी लोक भारतीय आहेत. हो. 8-10 करोड रुपये कमवायला लागले हम्म, वर्षाचे, ही आउट. कारण की इथलं जगणंच मुश्किल केलेलं आहे. हम्म. सध्या मागच्या, अर्थातच मला आकडे आठवत नाहीत आता, परंतु मागच्या वर्षीचाच काहीतरी स्टडी आहे, स्टॅटिस्टिक आहेत, की बरेच लोक दुबई, कॅनडा आणि US अशा ठिकाणी स्वतःचा जो काही मोठा सेटअप आहे बिझनेसचा वगैरे, तो तिकडे घेऊन गेलेले. येस, कारण त्यांना तिकडे बिझनेस करणं, त्यातून पैसा जनरेट करणं, टॅक्सेशन पद्धत, या सगळ्या गोष्टी तिकडे त्यांना लाईफस्टाईल फेवरेबल वगैरे वाटत सगळं, असल्यामुळे, लाईफस्टाईल रादर, सिक्युरिटी. परत पोल्युशन, परत त्यांच्या मुलांसाठी एज्युकेशन्स. तर जी मोठी लोक थोडेफार कमवायला लागले एक पॉईंटच्या नंतर, तर ते देश सोडतात आणि दुसऱ्या देशामध्ये जाऊन सेटल होत आहेत. 100% का आपल्या पर्यायच देशामध्ये असं वातावरण निर्मिती होऊ शकत नाही की तिथे ही लोक, उलट बाहेरची लोक इथे यावीत, इथले तर बाहेर जाताच कामा नये. भारत एवढा भारी आहे, तुम्हाला मी सांगतो, नैसर्गिकच्या हिशोबाने. हम्म, ओके, म्हणजे देवानी बसून भारताला बनवलंय. हम्म, दुबईत जा, अहो झाड मिळत नाही तिथं, त्यांनीच लावलेले आहेत ते सगळे. हम्म. तिथं गार्डन त्यांनी बनवलेले आहेत, ते पाणीच नाही. सीझन प्रमाणे, हा पाणीच नाही, सीझन प्रमाणे फुलं उगवतात ते फुटपाथ वरती. ओके, आता ते छोटं आहे, त्यांना ते कंट्रोल करता येतेच, ओके. पण आपल्याला सुद्धा 80 वर्ष होत आले स्वातंत्र्य मिळून, आपण कुठं काहीच करत नाही. कारण की जे इथं बसलेले आहेत ना वरती, ते 5 वर्षासाठी बसलेत. त्यांना ह्या 5 वर्षात, पुढच्या 5 वर्षाचंच फक्त घेणं देणं असतं, की मला ही 5 वर्ष, परत 5 वर्ष मिळायला पाहिजेत, परत 5 वर्ष, त्याच्यासाठी ते बसलेले आहेत. आणि त्याच्यामधून किती ओढून घेता येतं तेवढं ते बघतात. ते लोक जे आहेत ते लाईफ टाईम त्यांच्या तिथं बसलेले आहेत, की हे माझं घर आहे, हम्म, मी तर 5 वर्षासाठी नाही आहे, तर मी जे काही नियम लावेन ते 100 वर्षासाठी असतील हम्म, किंवा आपल्या फायद्यासाठी असतील, असं. म्हणजे दुबईत क्लब सुद्धा आहेत, हम्म. त्याच्यामध्ये नियम आहेत की तुम्ही शेख लोकांना इन्फ्लुएन्स नाही करायचं. अच्छा. हा, तुम्हाला जे करायचं ते काशी घाला तिकडं तुमची, हम्म, पण आमच्या लोकांना हात नाही लावायचं. हम्म, तुम्ही बिझनेस करताय, आमच्या लोकांना हे नाही करायचं. तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला जे फ्रॉड करायचे करा, पण आमच्या लोकांना हात नाही लावायचे, हम्म. असं. ओके. मग इथं तसं नाहीये. म्हणजे थोडक्यात काय झालेलं आहे, एक खराब सिस्टम तयार झालेली आहे. जो खरंच या शेअर मार्केटमधून वगैरे पैसा कमवतो तो समोर येतच नाही. जो कमवत नाही तो स्वतःला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतो आणि चुकीचं नॉलेज लोकांना देतोय, आणि त्याच्यात सामान्य जनता फसते. आणि दुसरीकडे जे काही सुपर पॉवर आहेत आपल्या भारतामध्ये किंवा आहे, ते जे काही जेन्युन नॉलेज आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवू देत नाहीत. पुन्हा त्याच्यामध्ये जातीवाद, पुन्हा त्याच्यामध्ये पॉलिटिक्स, पुन्हा त्याच्यामध्ये धर्मवाद, आणि वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये ही लोक फसली जातात. म्हणून मराठी लोक बाकीच्याच मुद्द्याकडे भरकटतात आणि या इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये येत नाहीत किंवा पैसा ते कमवत नाहीत. असं थोडक्यात Yes. या सगळ्या आत्तापर्यंतच्या चर्चेचा जो काही सार आहे तो आहे. पण थोडंसं आता आपली जिम्मेदारी वाढते लोकांना त्याच्यासाठी. आता आपण हा मंच त्याच्यासाठीच केलेला आहे की जे नॉलेज लोकांना इतर भेटत नाही इतर ठिकाणी, ते या ठिकाणाहून भेटावं, या मंचाच्या माध्यमातून भेटावं, म्हणूनच मी आपल्याला इथं पाचारण Yes, केलेलं yes. आहे. तर सांगा सर, शेअर मार्केटमध्ये अगदी नवखा मुलगा, नवखा व्यक्ती, कुणीही असो, म्हणजे घरकाम करणारी हाऊसवाईफ किंवा त्या घरामध्ये काम करणारी मेड किंवा आपला देशाचा भाग्यविधाता शेतकरी किंवा कॉलेजमध्ये शिकणारा एखादा मुलगा किंवा कुणीही असो, समाजातल्या प्रत्येक घटकाने या क्षेत्राकडे कसं बघितलं पाहिजे, कसं आलं पाहिजे, त्यांची या क्षेत्राकडे येण्याची सुरुवात. म्हणजे तुम्ही 10 रुपये जरी कमवत असाल, त्यातले 9 रुपये खर्च करून 1 रुपये सुद्धा इन्व्हेस्ट केलाच पाहिजे. ही अवेअरनेस कशी पसरवली पाहिजे, सुरुवात कशी झाली पाहिजे या सगळ्या सगळ्यात गोष्टी? पहिले तर तुमचे ओव्हरऑल ॲटिट्यूडमध्ये, तुमच्या बिहेवियरमध्ये स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची ती एक विचार असायला पाहिजेत. पैसे कमवण्याचं पॅशन असायला पाहिजे थोडक्यात. ते सेकंडरी. हां. पहिले स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे. म्हणजे स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, की मी जर स्वतःमध्ये स्किल्स डेव्हलप करण्यासाठी मी स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट 10,000 रुपये स्वतःवरती खर्च करायला तयार आहे, तर मला 4 गोष्टी कळतील.
हम्म. पुस्तक वाचायला मी तयार आहे तर मला 4 गोष्टी कळतील. वा. अभ्यास करायला लागलो तर मला कळतील ह्या गोष्टी, हम्म. जे मला कधीच कुणी शिकवलेल्या नाहीयेत. हम्म. हे शिकून मग सुरुवात कशी करायची, तर बाबा मी 2,000 लावून बघतो की हम्म. मला ₹50 मिळतात का, ₹20 मिळतात का, ₹100 मिळतात का, अच्छा. आणि ते जर मिळाले तर मला समजून घ्यायचं की मला जमतंय. हम्म. आणि ते एंट्री तुम्हाला सांगतो सर, एवढं सुंदर आहे शेअर मार्केट हम्म. की तुम्ही ₹100 सुद्धा लावायच्या आधी, हम्म. एंट्री करायच्या आधी ठरवू शकता की मला लॉस झाला तर किती होईल, प्रॉफिट झाला तर किती होईल, आणि मला परवडत असेल तर मी एंट्री करायची का नाही. आणि जे मूर्ख लोकांनी चमकत्या गोष्टींच्या मागे जाऊन पैसे घालवले, त्यांनी सांगितलं हा सट्टा बाजार आहे. हम्म. 150 वर्षापासून चालू आहे, पहिलं इंटरप्रिटेशन हेच झालेलं आहे शेअर मार्केटचं. आणि ते बिंडोक लोकांनी पसरवलेलं खोटं आहे. हम्म. सुशिक्षित लोक नाही बोलत सर हे. हम्म. शिकलेले लोक म्हणतात तुम्ही इक्विटीकडे जा, ऑप्शनकडे जाऊ नका. कारण ओके. की ऑप्शन खूप पटापट पैसे घालवण्याचा कार्यक्रम आहे, आणि सेबी स्वतः सांगते की जवळजवळ 90 ते 96% लोक, हम्म. 94% लोक हे पैसे घालवतात ऑप्शनमध्ये. हम्म. आणि ही चमकणारी गोष्ट बघून प्रत्येक ऑलमोस्ट तरुण जातो आणि पैसे घालून बसतो तिथं. त्याला असं वाटतं तो 6-7% मधला आहे ज्याला ते पैसे मिळतील. नाही, सुरुवात करायची तर इक्विटीमधून, 1,000-2,000 रुपये ₹50-100 कमवता येतात का बघायचं, आणि हे सहज बघून करता येतं. तुम्हाला चार्ट सर, मी आत्ता इथं बोलता बोलता तुम्हाला शिकवू शकतो. समोर जर लॅपटॉप असता तर मी दाखवलं असतं. आणि तुम्ही अनालिसिस शिकून 2 मिनिटात शिकून तुम्ही निफ्टी 50चा चार्ट बघून सांगू शकतात की इथून तो वरती जाणार का खाली. इतकं सोपं आहे. एवढं सोपं आहे. आणि सिम्पल तुम्हाला एक कॉमन सेन्स सांगतो की, मग का शिकत नाहीत सगळे लोक, किंवा का अवघड वाटते हे सगळं? कारण की दाखवलेलंच असं आहे की पैसा कमवणं अवघड आहे. लहानपणापासून तुम्हाला जेव्हापासून कळायला लागलं पैशा बाबतीत, तुम्ही पैसा कमवणं इझी आहे कधी ऐकलं? बिलकुल नाही. कधी बघितलं की तो बसल्या बसल्या पैसे कमवतोय? असं कोणी दिसतही नाही, असं कधी ऐकायलाही मिळत नाही, कोणी शिकवतही नाही. म्हणून पैशाच्या बाबतीत तुम्हाला शिकवलं गेलंय की अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितली की पैसा जास्त असणं चांगलं नाही, आजार होतात, झोप लागत नाही, हम्म. पैसा करू नये. हम्म. तर तुम्हाला सहजपणे पैसे कमवतात ही संकल्पना डोक्यात येणारच नाही तुमच्या. आणि दुसरी गोष्ट, जाहिरात कशाची होते, म्युच्युअल फंड सही आहे, हम्म. वाक्यच करून टाकलं म्युच्युअल फंड सही आहे. हम्म. तुम्हाला चुकीचं वाटणारच नाही. हम्म. कधी शेअर मार्केट सही याची ऍडच नाही आहे. त्याच्या ऍक्च्युली पिक्चर काढतात. 92 मध्ये 94 मध्ये जे काही फ्रॉड झालेले तेव्हा सिस्टीम नव्हते, हर्षद सरकारचा मेहता. कंट्रोल नव्हता. हर्षद मेहता त्याची मूवी आज करून प्रसिद्धी करायची, त्याच्या मागे त्यांची कामं करून घ्यायचे हम्म. आणि लोकांना कामाला लावून टाकायचं. सर्वसामान्य माणूस ते बघून पॅशनमध्ये जाऊन पैसे घालून बसतो, कारण की पिक्चरचा इन्फ्लुएन्स आपल्यावरती खूप जोरदार आहे. शिकण्याकडे नाही, त्या इन्फ्लुएन्समध्ये घालवण्यामध्ये एक्सपर्ट होऊन जातं. सो चार्ट बघून तुम्हाला सिम्पल सांगतो की सहज बघता येतं. म्हणजे तुम्हाला सांगतो की काय होतं नेमकं. शेअर मार्केट, भारतीय शेअर मार्केट हे मॅन्युप्युलेटेड आहे, पूर्णपणे मॅन्युप्युलेटेड, हम्म. कंट्रोल्ड आहे, प्लॅन्ड आहे. भारत सगळं प्लॅन्ड आहे तर शेअर मार्केट तर ऑब्व्हियसली असेल. हम्म. सो म्हणजे काय सांगतोय मी की लेट्स कन्सिडर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की युक्रेनवरती हम्म. रशियाने बॉम्ब टाकायचं अचानक ठरवलं की प्लॅन करून ठरवलं असेल? अर्थातच प्लॅन केला असेल. प्लॅन केला असेल, म्हणजे 8-10 दिवस, 15 दिवस, महिनाभर आधी प्लॅन केला असेल. हम्म. ओके, चला मग जपानच्या लोकांनी, सरकारने त्यांचे व्याज दर वाढवायचे अचानक केलं असेल की प्लॅन करून केलं असेल? प्लॅनच असेल. राईट. मग आता पॉलिटिक्सकडे येतो मी थोडंसं, कदाचित तुम्हाला हे उत्तर देणं अवघड जाईल की कुठली सरकार यायला पाहिजे, हे प्लॅन केलेलं असतं की आपली जनता निवडते? नाही सांगता येणार आता याच्यामध्ये. हां, कारण की आता आजकालची न्यूज बघून आणि ते EVMचं वगैरे फ्रॉड बघून तर आपल्याला वाटतं की जनतेने कदाचित ठरवलेलं नाही. आपण चला छोटासा एक विषय घेऊ, म्हणजे तुम्हाला काय छोटा वाटतं म्हणजे हे जे सरकार आलेलं आहे ते भारताच्या विषयाच्या बाबतीत बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबद्दल बोलू बरं. आपण. तुम्ही मला सांगा की आमदारकीचे रिझल्टच्या 2 महिन्याआधी खासदारकीचे रिझल्ट होते. विधानसभेच्या आधी लोकसभा. तर खासदारकीचे रिझल्ट मेजॉरिटी कुणाची होती? महाविकास आघाडी. 2 महिन्यामध्ये असं काय केलं ज्याच्यामुळे ती पार्टीच बदलून गेली आणि दुसरे आले? लाडकी बहीणचं सक्सेस म्हणतायत ते. मग तुम्ही लाडकी बहीण आहात? नाही. मग तुम्ही जाऊन काय तुम्ही म्हणजे लाडकी बहीणमुळे दिले? 10 जण बसा तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये 10 जण बसा आणि सिन्सिअरली विचारलं कोणाला वोट केलं, विचारा तुम्ही, तुम्हाला रिझल्ट दिसतील ठरवून केलेले. सो हे ठरवून करताना हा घोटाळा आहे असं म्हणायचंय तुम्हाला? आता सर मी ऑलरेडी बोललोय तुम्हाला, मी जेवढं बोललोय ते खूप बोललोय मी, कदाचित तुम्हाला एवढे बोलणारे लोक भेटणारे नाही. ओके, तर माझं हे म्हणणं आहे की सिम्पल गोष्ट करून सांगतो मी तुम्हाला की हे ठरवून केलेलं असतं जे काही केलेलं असतं.
ओके, मध्ये पॉलिटिक्स असेल, रिझल्ट असतील, बॉम्ब टाकायचा असेल, व्याजदर घटवायचे असतील, आरबीआयचे डिसिजन असतील, हे प्लॅन असतात, विचारपूर्वक केलेले असतात. कोण ठरवतंय पण हे? सांगतो मी कुठली तुम्हाला, power ऐका ना, आहे? मी तुम्हाला जे सांगतो त्याच्यात त्या शेअर मार्केटबद्दल बोलू आपण. सो हे ठरवून केलेलं आहे, ओके, की बॉम्ब टाकायचं की नाही, व्याजदर कमी करायचे की नाही, किंवा जास्त करायचे की नाही, किंवा रिझल्ट कुठले आणायचे. तर हे आतले लोक जे ठरवणार आहेत त्यांना हे सगळं माहीत असतं की बाबा आम्ही असं असं करणार आहोत. तर ते जाऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट करतात किंवा त्यांची इन्व्हेस्टमेंट काढतात. आणि चार्टला कोण बाय करतोय कोण सेल करतोय हे कळत नाही. बाय केले की हिरवे कॅन्डल्स वरती वरती प्राइस जाते, सेल केले की खाली खाली पडतात. मग तिथं चार्ट तयार होतो, पॅटर्न तयार होतात, आणि ते पॅटर्न आपल्याला सांगून देतात की इथं इथं असं असं झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो की झुंझुनवाल्यांनी 9 दिवसामध्ये एवढे करोड केले, 4 दिवसांमध्ये 6 दिवसांमध्ये तेवढे करोड केले, अशी बातम्या तुम्ही चेक करू शकता. सो हे सर्वसामान्य व्यक्ती बघून म्हणतो चला मला पण शेअर मार्केट करायचं. नाही मूर्खा, ऐक मी तुला काय सांगतो, नाही त्या बातम्यांच्या मागे जाऊ नको. मी हे म्हणेन की झुंझुनवाल्यांनी ज्या दिवशी डिसिजन घेतलं त्या दिवशी तुला डिसिजन घेता येईल ना. मग ते कसं, तर चार्ट वरती, कारण की त्या व्यक्तीने एवढी मोठी बाईंग केली तर तो चार्ट तिथं बोलतो, त्याला इंडिकेट करत, तो दाखवतो की अरे इथून हे असं झालेलं आहे, आणि तो पॅटर्न आपल्याशी बोलतो. ती एक भाषा आहे. ते आपण शिकलो की आपल्याला कळतं की या दिवशी आपल्याला एंट्री करायचे. 23 नोव्हेंबर 2024ला रिझल्ट लागले इलेक्शनचे, बीजेपी त्याच्यामध्ये लीडमध्ये आली, आणि त्याच्या 3-4 दिवस आधी 18 नोव्हेंबरला तिथं बाईंगचा सिग्नल आहे निफ्टी 50 मध्ये, जेव्हा की 3 महिन्यापासून मार्केट पडत होतं. कसं काय आलं? म्हणजे त्यांना हे आधीच माहित होतं. कोणाला? शेअर मार्केट. आपण जर शिकलो तर आपल्याला कळेल, पण ज्यांनी ठरवलं त्यांना तर माहितच होतं ना. म्हणून तर 18 तारखेला तिथं बाईंग दिसती ना. बीजेपीने गुड न्यूज आहे मार्केटसाठी, आली 23 तारखेला आली. का बरं 18 तारखेला बाईंगचं सिग्नल आहे? का बरं रशिया बॉम्ब टाकायच्या आधी महिनाभर आधी तिथं सेलिंगचा सिग्नल दिसतोय? हिंडसबर्गचा रिपोर्ट यायच्या आधी का बरं अडानीमध्ये सेलिंगचा सिग्नल येतोय? का बरं करोना यायच्या आधी इंडियन मार्केटमध्ये सेलिंगचा सिग्नल आहे महिनाभर आधी, 3 महिन्याआधी, 2 महिन्याआधी? का बरं? करोना प्लॅन करून आणलेलं आहे, हिंडसबर्ग प्लॅन करून आणलेलं आहे. करोना प्लॅन आहे? आता हे काय नवीन सांगितलं मी तुम्हाला? काही कुणामुळे आलं? नैसर्गिक आहे की चायनानी? मग हे बिन प्लॅन करता जगभरात पसरवलं असं मार्केट पाडण्यासाठी? मार्केट पडेल तर पैसे टाकणार ना. मग मागच्या 4 महिन्यापासून मार्केट का पडतंय? कारण की बिटकॉइन वाढलेलं आहे. मग जे मोठे कंपन्या आहेत इंटरनॅशनल लेवलचे, इंटरनॅशनल इन्व्हेस्टर जे असतात, ते कधी भारतात टाकतील, कधी लंडनमध्ये टाकतील, कधी बिटकॉइनमध्ये टाकतील, तर कधी फॉरेक्समध्ये टाकतील. जिथं त्यांना मार्केट पडलेलं दिसेल तिथं ते टाकतील. मग इथं आता हे पडतंय, मग हे पडलं थोड्या दिवसानंतर इथं बाईंगचं सिग्नल आता दिसलं, तुम्ही बाईंगचं सिग्नल दिसलं तिथं ते टाकतील, ते पैसे कमवतील, काढतील, दुसरीकडे टाकतील. त्यांचं प्लॅन असतं की नसतं की ते असंच करत असतील? प्लॅन असेल, राईट. मग ते जेव्हा जेव्हा करतील तेव्हा तेव्हा ते चार्ट बोलतील आपल्याशी. सिम्पल. आपण महाराष्ट्रीयन लोक जर चेन्नईला जायचं ठरवलं आणि तमिळ बोलता येत नाही, वाचता येत नाही, अवघड आहे ना जगणं तिथं. अर्थात तुम्ही शिकून गेलात तमिळ आणि तुम्हाला वाचता येतं, बोलता येतं, तुम्हाला जगणं सोपं आहे. तसंच तुम्ही जर का शेअर मार्केटचे चार्ट शिकलात तर तुम्हाला न्यूज बघण्याची गरजच नाही आहे. हा न्यूज जो प्रकार आहे, जे टी व्हीमध्ये न्यूज येतात, बातम्या पेपरमध्ये येतात, सगळ्यात मोठा स्कॅम आहे हा सर्वसामान्य लोकांना भुरळ पाडण्याचा. तुम्हाला कुठल्या गोष्टी दाखवल्या जातात? पहिली न्यूज कशाची न्यूज येते? झालेल्या गोष्टींची. बरोबर. तुमचा काहीच संबंध नाही त्याच्याशी, तुम्ही काहीच करू शकत नाही. दुसरी न्यूज कशाची येते? ठरवून काही करता येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली मुलाखत हीच आपण टी व्हीवरती करतो आणि तुम्ही म्हणताय समीर सर महाराष्ट्रातले सगळ्यात भारी विद्यार्थी आहेत, पैसे दिले तर तुम्ही बोलणार नाही? सगळ्यात भारी विद्यार्थी बनवणारे आहेत, म्हणजे शेअर मार्केटचे सगळ्यात भारी तज्ज्ञ कोणी असेल महाराष्ट्रात तर समीर सारंग आहे. 1,00,000-1.5 लाख रुपये दिले तर मी उद्या एखाद्या चॅनलवरती येऊ शकतो सर. म्हणजे झालेल्या गोष्टी माझ्या कामाच्या नाहीत आणि जे दिसत ते पैसे देऊन ठरवलेले आहेत. म्हणजे न्यूज चॅनल माझ्या कामाचं नाही. बरं. डेफिनेटली नाही. न्यूज पेपरही नाही, कुठलेच बातम्या नाही. मग शेअर मार्केटच्या बातम्या व्हायच्या आधी तुम्हाला चार्ट बोलतायत की हे रिझल्ट लागणार आहेत, ते बॉम्ब पडणार आहेत, ते तिथं व्याजदर वाढणार आहेत, आरबीआय ही पॉलिसी आणणार आहे. आत्ता तुम्ही या मुवमेंटला जर बघितलं तर सगळ्यात जास्त लोकांना काय चमकणारी गोष्ट दाखवतात की आता बजेट येणार आहे, फेब्रुवारीमध्ये बजेट आहे आणि त्या बजेटची मी स्ट्रॅटेजी देतो तुम्हाला, या बजेटचं काय करायचं, त्याच्यामध्ये किती कमवायचे. अरे यार, ते ठरवून येणार आहे बजेट.
प्लॅन्ड असणार आहे, आतल्या लोकांना माहित असणार आहे काय बजेट असणार आहे, त्याच्या हिशोबाने बाईंग सेलिंग करतील, चार्टवरती दिसेल, शिका, झालं काम. एवढं सोपं आहे. बर, म्हणजे शेअर मार्केटचं सगळं सूत्र ते चार्टमध्ये लपलेलं आहे. येस, त्याच्यातले त्याच्यातलं तुम्ही बातम्यांच्या मागे धावू नका, गरजच सूत्र नाही समजून घ्या. बातम्या, कारण की तुम्हाला झाल्यानंतर येणार आहेत. बॉम्ब पडल्यावर ती बातमी येईल ना, इथे तर आधीच आहे. पण फक्त तुम्हाला माहित नसेल की बॉम्बमुळे बातमी हे चार्ट झालंय, की व्याजदरामुळे झालंय, की इलेक्शनमुळे झालंय. तुम्हाला फक्त ते माहित नसणं. मला काय फरक पडतंय, मी बाय केल्यावरती जायला पाहिजे, सेल केल्यावर खाली यायला पाहिजे, ही माझी फक्त इच्छा आहे आणि ती पूर्ण होते चार्टमध्ये. मग तुम्ही ह्याच्यात ॲडव्हान्समध्ये जायला लागलात की तुम्हाला काही स्ट्रॅटेजीज, काही गोष्टी तुम्हाला कळतील, जे तुम्हाला इंट्राडेमध्ये पण पैसे कमवायला देतील, शॉर्ट टर्ममध्ये पैसे कमवायला देतील, काही दिवसांमध्ये, काही आठवड्यांमध्ये. ही सगळी प्रगती होऊ शकते. सुरुवात अशी हळूहळू करायला लागते. बरं, आत्ता ते रिच डॅड पुअर डॅडचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी काल परवा एक स्टेटमेंट केले की फेब्रुवारीमध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मंदी किंवा शेअर मार्केट क्रॅश होणार आहे. त्याच्याबद्दल काय, म्हणजे ते पण काही कोणतं मार्केट आता त्याच्यात त्यांनी लंडन सांगितलंय की न्यूयॉर्क सांगितलंय की काय सिंगापूर सांगितले की भारत सांगितले माहित नाही. ओके, मराठीत छापले की आपल्याला वाटतं भारताचं आहे, बरोबर. हिंदीत छापले की आपल्याला नाही. हे सोशल मीडियावरती काही चालतं. तुम्हाला सांगतो, मार्केट 4 महिन्यापासून पडतंय. ओके, इलेक्शन पुरतं थोडंसं वरती गेलेलं होतं. 4 महिन्यापासून पडतंय आणि ते पडायच्या आधी क्लिअर कट सिग्नल पण आहे का. तर चार्ट बघून जर तुम्हाला वाटत मध्ये दिसतोय का तसा काही सिग्नल पडण्याचा, मी तुम्हाला सर आपलं हे झालं ना तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही म्हणजे मी तुम्हाला 5-1 मिनिटामध्ये शिकवेन आणि तुम्ही 5-1 मिनिटानंतर मी जेवढा चार्ट दाखवेन तुम्ही कोणताही चार्ट बघून सांगू शकाल हा वरती चाललाय का खाली. एवढं सिम्पल आहे. नक्कीच आवडेल. ओके, सो आता ते जे सांगतायत की कुठलं मार्केट पडणार आहे, वी डोंट नो ऍक्च्युली. ओके, ही चमकणारीच गोष्टांमधली एक गोष्ट आहे की तुम्हाला एक पोस्ट टाकलेली आणि त्या पोस्ट मार्केट पडणार आहे, मार्केट त्याच्या मागे काय स्ट्रॅटेजी वाटते का तुम्हाला? स्ट्रॅटेजी असतात. आता ते आपल्याला त्यांचे उद्देश माहित नाहीत, कारण की त्यांना फॉलोईंग जेवढे जास्त ज्या माणसाला तेवढा तो तुम्हाला वेळात बनवण्यासाठी, कारण की वरून त्याला प्रेशर असतं, त्याला ते करणंच असतं, त्याला ते त्यांनी तो प्लॅनचा भाग आहे. येस 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 डेफिनेटली आहे. म्हणजे रॉबर्ट कियोसाकीची फॉलोईंग इंटरनॅशनल लेवलला खूप जबरदस्त आहे. मग त्याला इन्स्ट्रक्शन असतात. म्हणजे हे सगळे बनवणारे हे सगळे बरेच म्हणजे ह्याचे काही फॅमिलीज आहेत. मी तुम्हाला सांगतो, ज्यूज लोक जे असतात, ओके, ज्यूइश लोक जे असतात ते हे पूर्ण रन करतात. पूर्ण बँक कोणती असायला पाहिजे, करन्सी कोणती सगळ्यात जास्त असायला पाहिजे, कुठली पॉलिटिक्स कुठं काय करायला पाहिजे, कुठली इंडस्ट्री यायला पाहिजे. आता तुम्हाला सिम्पल सांगतो, आता ते ज्यूइश लोक कशामध्ये इन्व्हेस्ट करतात, सगळ्यात जास्त त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे पाण्याच्या नॅचरल रिसोर्समध्ये. जिथून नॅचरली पाणी येतंय ते खरेदी करतात. 100 वर्षासाठी त्यांच्या नावावरती करून घेतात. ते जमीन घ्यायचे बंद करून टाकले त्यांनी. सोन्याचे सगळे खाणी त्यांच्या नावावरती आहेत, डायमंडचे सगळे त्यांच्याकडे आहेत, बँकिंग त्यांची आहे. सगळे ट्रम्पनी यायचं का नाही ते ठरवतात. ओके, हे सगळं त्यांच्या कामातली हे सगळ्या गोष्टी. आता ते पाणी विकत घेत आहेत आणि ते त्यांच्या नावावरती करून घेतात. म्हणजे झरणे असतील, काही नॅचरल रिसोर्सेस असतील, ते डायरेक्ट घेऊन टाकतात. कारण की ह्याच्यानंतर सगळ्यात जास्त स्केअर असणारी, म्हणजे कमीत कमी असणारी काय कुठली गोष्ट, तर पाणी. पाण्यासाठी जीव घेणारे लोक उठतील आता. तर पाणी सगळ्यात कमी आहे, तर ते पाणी ते घ्यायला लागलेले आहेत आता. म्हणजे येत्या काळामध्ये तेलाच्या किमतीत किंवा त्याच्याही जास्त किमतीत पाणी विकेल. कारण की म्हणून ते लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. ते तेवढ्या लेवलची कामं करणारे लोक आहेत. आपण अजून इथं शेअर मार्केटच शिकतो, 150 वर्ष झाले सुरू होऊन तरी. म्हणून सर्वसामान्य माणूस असा शिकत नाही तोपर्यंत असंच मरेल, स्ट्रगल करत. खूपच जबरदस्त सर, अगदी माइंड ब्लोन करणारा आणि अगदी तिखट परंतु जे वास्तव आहे ते तुम्ही या मंचाच्या माध्यमातून मला दाखवले. तर मी स्वतः आत्ता या मोमेंटला हल्लेलो आहे थोडा, की खरंच इतकं सगळं असतं आणि आपण फार त्याचे छोटे भावले होऊन जातो. हा पॉडकास्ट संपूच नाही असं वाटतंय, तुम्ही बोलतच राहावं असं वाटतंय. परंतु मला असं वाटतं ना की आपण फक्त प्रश्न मांडले किंवा लोकांना ना समस्या सांगितल्या, की हे जे तुम्ही पाहताय, जे ऐकताय, जेही तुमच्यासमोर एक फॉर्म्युला मांडला जातोय, तो सगळा गेम प्लॅन आहे, ती सगळी स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला गरीब ठेवण्यासाठी. तुम्हाला ते श्रीमंत होऊ देणार नाहीत. कोण आहेत ते सगळा पॉडकास्ट आपण पाहिलेलाच आहे. काही सुपर पॉवर्स आहेत. हे सगळं चक्र आहे आणि त्या चक्रातून बाहेर कसं यायचं हे मला तुमच्याकडून ऐकायचं आहे.
परंतु हा पॉडकास्ट थोडासा मोठा झाला आहे सर. येस. मी तुम्हाला विनंती करतो आणि प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छितो की हा पॉडकास्ट आपण प्युअरली एक शेअर मार्केट काय असतं, आपण त्याचे प्यादे कसे आहोत, याच्यामध्ये आपण श्रीमंत व्हायचं जरी झालं या फॉर्म्युल्यानुसार तरी होऊ शकत नाही. आपला वापरच केला जाईल हे या पॉडकास्टमधून मला तरी कळलं, तुम्हाला सुद्धा 100% कळलं असेल. बरेच मुद्दे असे आहेत जे वादातीत आहेत, त्याच्यावरती कॉन्ट्रावर्सी होऊ शकते, परंतु सत्य बोललं पाहिजे, तुम्हाला सुद्धा ते ऐकलं पाहिजे आणि तुम्ही ते पचवलं पाहिजे आणि त्यातला जो मतिदार्थ आहे, त्यातला जो गाभ आहे तो तुम्ही सर्वांनी घेतला पाहिजे. मी समीर सरांना विनंती करतो की आपण याच्या पुढचा पार्ट प्युअरली शेअर मार्केट काय शिकलं नाही पाहिजे हे आत्ता या पॉडकास्टमध्ये आपण पाहिलं. काय शिकलं पाहिजे, ते कसं शिकलं पाहिजे आणि प्रत्येकासाठी, मग ते अगदी फार्मरपासून घरात काम करणाऱ्या मेडसाठी, वाईफसाठी, स्टुडंट्ससाठी, जॉब सिकिंग लोकांसाठी, जे बिझनेस करत आहेत त्या सर्व लोकांसाठी शेअर मार्केट कशा पद्धतीनं काम करतं ते कसं शिकलं पाहिजे, आपण प्लॅन्स कसे केले पाहिजेत, याच्यावरती आपण पुढचा पार्ट समीर सरांसोबत करणार आहोत. तोपर्यंत या पॉडकास्टपुरतं, या पार्टपुरतं थांबूयात. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. या पॉडकास्टला प्रेम द्या, या पार्टला प्रेम द्या. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे कळलं आहे आपल्याला ना ते इतरांपर्यंत पोहोचलंच पाहिजे, त्याच्यासाठी या मंचाची निर्मिती आहे. म्हणूनच तुमचं सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. समीर सरांच्या जेवढ्या काही डिटेल्स आहेत, तुम्हाला जर वाटलं असेल की समीर सर खरंच आपले आर्थिक नॉलेज देणारे किंवा आर्थिक गुरु होऊ शकतात, तर त्यांच्याशी कनेक्ट होणारे जेवढे काही कॉन्टॅक्ट्स आहेत आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता, शेअर मार्केट शिकू शकता. तोपर्यंत आपण इथे थांबूयात. सर नमस्कार.